सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी महानगर पालिका के हद में आने वाला टेमघर गांव में सोना देवी आई का जत्रा बड़े ही भव्य तरीके से मनाया गया। हम आपको बता दें कि इस अवसर पर जो पुजारी रहते हैं वो पूरे गांव में उनका मेड़ौनुक निकाला गया और रात को भव्य पालकी भी निकाली जाएगी। इस अवसर पर आप देख सकते हैं कि नगर सेवक माननीय श्री बाला रहम साहब चौधरी साहब के पुत्र और उनका पूरा परिवार वहां पे माता जी का दर्शन के लिए आया हुआ था। वहीं पर हम आपको बता दें कि माझी आमदार माननीय श्री रूपेश दादा महात्रे साहब भी आए थे। उन्होंने भी माता जी का दर्शन किया। और सबसे बड़ी बात तो ये रही कि बर्फानी बाबा फाउंडेशन द्वारा आज के दिन से जो भी लड़कियां पैदा होंगी, जो भी कन्या पैदा होगी टेमघर गांव में, तो बर्फानी बाबा फाउंडेशन के तरफ से 11,000 का एफडी किया जाएगा जो पोस्ट ऑफिस पे किया जाएगा और उनके शादी तक वो अमाउंट 2 लाख हो जाएगा। तो ये सब जानकारी माननीय श्री पद्माकर मधुकर चौधरी साहब ने हमें दिया कि हम आज से ही ये शुरू कर रहे हैं कि जो भी इस गांव में कन्या पैदा होगी उनके लिए 11,000 रुपये का जो है मदद किया जाएगा, जो कि शादी तक वो पैसा जो है बढ़ करके जो 2 लाख हो जाएगा। ये बहुत बड़ी बात है। और इसी अवसर पर हम आपको बता दें कि समाज सेवक किशोर चौधरी साहब ने भी सभी भक्तगणों को शुभेच्छा व्यक्त की। तो वहीं पे माझी नगर सेविका सौभाग्यवती उर्मिला विजय चौधरी मैडम ने भी शुभेच्छा व्यक्त किया। तो अजय चौधरी ने भी शुभेच्छा व्यक्त किया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। और हम आपको एक बात बता दें कि सोना माता जो है कि इतनी जागृत है कि आप अभी देखेंगे कि एक जो युगल जोड़ा था उनकी जो बच्चे नहीं हो रहे थे तो उन्होंने माता से मन्नत मांगा था। तो बच्ची होने पर उन्होंने फल से वहाँ पे वजन किया बच्ची का और वो फल जो है भक्तों में बांटा गया। तो चलिए हम दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य आपको और मान्यवरों को सुना रहे हैं। तो आपके सर टेमघर गांव में पता चला है कि कन्याओं के लिए आप लोगों की तरफ से कुछ परियोजना चालू किया गया है, क्या है वो? आज गावची यात्रा आहे टेमघर गावाची। ग्रामस्थ मंडळ टेमघर आणि सर्व गावकऱ्यांना बर्फानी बाबा करून यात्रेच्या शुभेच्छा देतो। आणि जी कन्या रत्न योजना आलेली आहे जी पण टेमघर गावासाठी आहे आणि टेमघर गावात कोणालाही कन्या रत्न झाली प्राप्त तर बर्फानी फाउंडेशन यांच्याकडून 11,000 एफडी करण्यात येईल। ती जेव्हा 18 वर्ष होईल त्या एफडीचे 2.25 लाख रुपये तिला तिच्या संसारासाठी मिळतील अशीच मी सोनादेवीकडे प्रार्थना करतो। आजपासून मी ही योजना चालू केली आहे सर्व गावकऱ्यांसाठी आणि सर्व आमच्या आई बहिणींसाठी ही योजना केली आहे। असा कुठलाही व्यक्ती आमच्या टेमघर गावात किंवा रहिवाशामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही सोनादेवीच्या यात्रेनुसार हा प्रोग्राम ठरवला आणि कन्यारत्नाचा प्रोग्राम केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादा देखा जाए तो जैसे कि आपने जो कन्याओं को एफडी कर रहे हैं तो ये लाइफ टाइम के लिए रहेगा या? ये लाइफ टाइम के लिए रहेगा और ये डाकघर से किया। बैंक डूब सकता है पर डाकघर कभी डूबेगा नहीं। इसलिए मैंने योजना किया है कि डाकघर से ही करूँगा, बैंक से नहीं करूँगा। डाकघर ये कायम का रहेगा क्योंकि सरकारी डाकघर है, बैंक कभी भी डूब सकता है। इसीलिए कोई टेंशन लेने का कोई ज़रूरत नहीं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आज आहे आमच्या टेमघर गावची सोनाली ताईची जत्रा आहे। तर मी माझ्या वतीने आणि सर्व गावाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देते। जय सोनाली। सोनादेवी यात्रेच्या सर्व ग्रामस्थ टेमघर यांना खूप शुभेच्छा। सोनादेवी यात्रेत आलेल्या सर्व पाहुण्यांचे भक्तांचे आमच्या कमिटीतर्फे तसेच ग्रामस्थ मंडळ टेमघर यांच्यातर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। सोनादेवी जत्रा निमित्त काय बोलणार? चैत्र पंचमीची टेमघर गावची यात्रा असते। सर्व ग्रामस्थ मंडळ खूप आनंदाने साजरी करतात। माझ्याकडून ग्रामस्थांकडून सोनादेवी यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करतोय व सर्वांना सुखी समृद्धी भरभराटी लाभो अशी मी सोनादेवी पाटील प्रार्थना करतो। चैत्र गावाची यात्रा चैत्र पंचमीची पिढ्यानपिढ्या साजरी होत आहे। म्हणजे ह्याचं आपण हेच लावू शकत नाही का कधीपासून चालू झालेलं आहे कोणालाच माहिती नाही, पिढ्यानपिढ्या चालू आहे। अभी हमने देखा कि आपने बच्ची को जो है कि तराजू में तौले हो केले से, तो क्या कारण है? आम्ही बोललो होतो की आम्हाला जर काही झालं तर आम्ही जे पण असेल त्याला सोनादेवीच्या यात्रेला सोडू। मतलब हाँ 3 वर्ष दिवस गेले, त्यामुळे मी बोलली होती तर मला दिवस गेले तर मला
जे काही होईल त्याला मी ओके केले आहे. 2025 आज सोनादेवीचा एवढा श्रद्धेचा प्रसार झालेला आहे की बाहेरून भिवंडीच्या बाहेरून लोक आमच्या मातेचं दर्शन घेण्यासाठी नवस फेडण्यासाठी येत असतात. जो माणूस एकदा या मंदिरामध्ये आला की तो दुसऱ्यांदा त्याला नवस फेडण्यासाठी येतो. एवढी ताकद आमच्या आई सोनादेवी, गावदेवी आणि वाघोबा देवामध्ये आहे आणि असाच आशीर्वाद सर्वांवर आमच्या आईचा आमच्यावर आहे. आम्ही सेवेकरी दरवर्षी आम्ही आईच्या यात्रेसाठी खूप मेहनत करत असतो आणि कुठल्याही प्रकारचे ते कमतरता भासू देत नाही आहे. यावर्षी सुद्धा सर्व लोकांना आम्ही सकाळपासून सर्वांना मॅनेज केलेलं आहे दर्शनासाठी, या कुठल्या विठ्ठल कामांसाठी. आणि रात्री पालखीसुद्धा 12 वाजता निघणार आहे आणि पालखीसाठी आम्ही सर्व सज्ज झालो आहेत की आमच्या गावामध्ये दिवे लावले जातात. जसे दीपावलीमध्ये लावले जातात, यात्रेसाठी पण आम्ही पालखीसाठी दिवे लावले जातात. अशीच आमची श्रद्धा आमच्यावर आमच्या सोनाईची असो. मी सर्वांना आम्ही यात्रेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. सोनादेवी माते आहे की सालाबादप्रमाणे यावर्षी आई सोनादेवी यात्रा उत्सव 2025 मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथमतः मी आपल्या टेंबर गावची आई सोनादेवी सेवेकरी जो मंडळ आहे त्याचे मी आभार मानेल, कारण की त्यांनी जो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील एवढा मोठा प्रसिद्ध दिला की पूर्ण गावामध्ये वर्गणी करून प्रत्येकाला घरोघरी जाऊन भेटून प्रत्येकाचा सल्ला घेऊन यात्रेसाठी काय काय करता येईल नवीन पद्धतीने आपल्याला यात्रा कशी जोरात करता येईल ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आमच्या यात्रेत सोनादेवी आईचे भगत अंकुश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे हे देखील दरवर्षीप्रमाणे यात्रेसाठी सोनादेवीचा वारा अंगामध्ये घेत असतात. आणि आमच्या गावचे माजी अध्यक्ष रोहिदास भाऊचंद्र हे देखील आमच्या आई सोनादेवी सेवेकरी मंडळाला सहकार्य करत असतात. अशाच प्रकारे टेंभुर्णी गाव ग्रामस्थांनी आमच्या आई सोनादेवी सेवेकरी मंडळाला सहकार्य करावं आणि यात्रा पुढच्या वर्षी कशी जोमाने करता येईल हे त्यांनी पार पाडलं.